नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच मस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो की आशा त्या दोघींचं कटकारस्थान ऐकणार आहे आणि मानिनीला जाऊन सगळं सांगणार आहे. तेव्हा आता पुढे नेमकं काय घडतं आणि इकडे जीवासुद्धा आता कायमचा विदेशात चाललेला असतो. तेव्हा आता नंदिनी त्याला अडवण्यासाठी काय करते, हे जीवा ऐकेल का, थांबेल का, त्यांच्यातलं प्रेम पुन्हा फुलेल का, सगळं बघूया. तर आपण पाहतो की वसुहत्या आता रम्याला म्हणत असते, रम्या आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आता छोटे मोठे डाव खेळून ना अजिबात उपयोग नाहीये. आता आपल्याला खूप मोठा डाव खेळायचा आहे. एक घाव आणि दोन तुकडे करायचे आहेत. खूप झालं. तेव्हा रम्या बोलते, आई तू फक्त विचार करतेस, पण या सगळ्याचं प्लॅनिंग मी आधीपासूनच केलंय. मी असं काहीतरी करणार आहे ना ज्यामुळे ही काव्या एकतर ती कोम्यात जाईल, नाहीतर ती पॅरालिसिस होऊन व्हीलचेअरला कायम खेळून राहील, नाहीतर तिसरं काय होईल, मेमरी लॉस. परत येताना या तिन्हीपैकी तिच्याबरोबर नक्कीच काहीतरी घडलं असणार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस म्हणत असते. आता गुंडांना फोन करते आणि बोलते, काय रे, आता तुम्हाला एक काम आहे, ते नीट लक्ष देऊन ऐका. एका मुलीला तुम्हाला मारायचं आहे, म्हणजे पूर्ण मारून टाकायचं नाहीये, पण तिला इतकं सिरियसली इंजर्ड करायचं आहे की ती जगता कामा नये. म्हणजे एकतर ती कोमात गेली पाहिजे, नाहीतर एकतर तिला खूप मोठा पॅरालिसिसचा अटॅक तरी आला पाहिजे, नाहीतर किमान मेमरी लॉस तरी झालाच पाहिजे. या तिन्हीपैकी एक गोष्ट घडलीच पाहिजे. आणि जर या तिन्हीपैकी काही एक झालं नाही तर तुम्हाला एक फुटी कवडी सुद्धा मिळणार नाही. लक्षात आलं ना? त्यामुळे नीट काम करा. आणि अशा प्रकारे ती आता तिच्या गुंडांना काव्याची सुपारी देते तिला जीवे मारण्याची. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे ही आशा आलेली असते कपडे सुकत घालायला, आणि ती बरोबर हे सगळं प्लॅनिंग ऐकते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला कानांवरतीच विश्वास बसायला तयार नसतो, कारण छोटे मोठे कांड करणारी रम्या तिला माहिती असते आधीपासूनच, पण एखाद्याचा जीव घेणारी रम्या, कारण अशी भयानक रम्या तिने पहिल्यांदाच बघितलेली असते. ती विचार करते, नाही मला शांत बसून चालणार नाही. काव्याताईंचा जीव धोक्यात आहे. मला जर त्यांना वाचवायचं असेल, मला हे सगळं मानिनी वहिनींच्या कानांवरती घालायलाच हवं, कारण हे दिसतंय ना तेवढं सोपं नाहीये. हे फार भयानक आहे. आशा आता शांत बसून चालणार नाही. रम्या आणि वसुताईंचा खरा चेहरा मानिनी वहिनींच्या समोर आणलाच पाहिजे. इकडे आपण पाहतो तर काय, दारावरती वकील आलेले असतात. मानिनीला काहीच कळत नसतं. ती बोलते, वकील साहेब तुम्ही इथे? तेव्हा वकील बोलतात, हो जीवा सरांनी मला बोलवलंय. सर तुम्ही जे पेपर्स रेडी करायला सांगितले होते ते मी घेऊन आलोय. नंदिनी तिथेच असते, ती जाणारच असते, पण वकिलांना बघितल्यानंतर तिला पुरताच धक्का बसलेला असतो. ती बोलते, जीवा अहो हे वकील इथे का आलेत? तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी मी सांगतो, लग्नानंतर फक्त प्रेमच होत नाही तर डिवोर्स सुद्धा होतो. आता मला फास्ट ट्रॅकमध्ये तुझ्याकडून डिवोर्स हवाय. मला या तळ्यात मळ्यात असलेल्या नात्यामध्ये अजिबात राहायचं नाहीये. मला सोडायचं आहे. मी तुला जीवांदिनी या नात्यातून मुक्त करतोय. तू सुद्धा त्या पेपरवरती साईन कर आणि या नात्याला पूर्ण विराम दे. असं म्हणत जीवा पटकन त्या पेपर्सवरती साईन करतो आणि साईन करण्यासाठी नंदिनीच्या हातात देतो. नंदिनी तर ते पेपर बघतच राहते, कारण तिला सत्य पचायलाच तयार नसतं. हे सगळं ऐकून मानिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती बोलते, जीवा अरे तुला लाज वाटते की नाही? इतका भयानक निर्णय तू कसा काय घेऊ शकतोस? अरे जरा तरी विचार कर. तेव्हा जीवा बोलतो, आई आता मी तुझं सुद्धा ऐकणार नाहीये ना बाबांचं ऐकणार आहे. मला डिवोर्स पाहिजे म्हणजे पाहिजे. आता देव जरी वरून खाली आला ना तर मी त्याचं देखील ऐकणार नाहीये. नंदिनी बघतीयस काय, साईन कर. पण नंदिनी मात्र इतकी घाबरलेली असते, ती चक्क आता हुंदके देऊन रडू लागते आणि सरळ आता डिवोर्स पेपर घेऊन तिकडून निघून जाते. जीवा सुद्धा चिडून रूममध्ये निघून जातो. मानिनी बोलते, अहो हे सगळं काय सुरू आहे आपल्या मुलांच्याच बाबतीत? हे सगळं का घडते ना काहीच कळत नाही. तिकडे पार्थ आणि काव्याचं रुळावरती येत असताना इकडे जीवा आणि नंदिनीचं असं काहीतरी घडतंय. एका जोडीचं व्यवस्थित सुरू असलं की दुसरी जोडी का नाराज असते ना, त्यांचं का बिनसलेलं असतं हेच मला कळत नाही. तेव्हा विक्रम बोलतो, शांत हो मानिनी, सगळं नीट होईल असं म्हणत असतो. तिला सांत्वन करू लागतो. दुसऱ्या दिवशी जीवाच्या मनात काय तर कोणास ठाऊक, तो सरळ आता ट्रॉली बॅग घेऊन खाली येतो. हे सगळं पाहून मानिनीला पुन्हा आश्चर्य वाटतं. ती बोलते, जीवा अरे काय झालं, कुठे चाललायस तू? तेव्हा जीवा बोलतो, आई आता मी तुला जे सांगणार आहे ना ते नीट ऐक, कारण हे ऐकून तुला खूप मोठा धक्का बसेल. मी हा देश कायमचा सोडून चाललोय, कारण बाहेरच्या देशातून मला खूप मोठी आणि चांगली संधी चालून आली आहे. त्यामुळे आता मी पुन्हा या देशामध्ये परतणार नाहीये. मानिनीला तर चक्करच येऊ लागते. ती बोलते, जीवा रे हे काय बोलतोयस तू? तुला कळतंय का तू काय बोलतोयस? अरे इतकी मोठी प्रॉपर्टी तुझ्या बाबांनी उभी केली आहे, कोणासाठी? तुझ्यासाठीच ना. आणि वडिलांची प्रॉपर्टी, त्यांचं काम सांभाळायचं सोडून तू कुठे चाललायस? नाही मी तुला जाऊ देणार नाही. तुला माझी शपथ आहे, जर तू इकडून हल्लास तर. तेव्हा जीवा बोलतो, आई प्लीज या शपथा वगैरे अजिबात देऊ नकोस. माझ्या प्रगतीच्या आड तू येऊ नकोस. आजवर देवाकडे तू फक्त एकच मागणं मागत आलीस की माझ्या जीवाची प्रगती होऊ दे. आता जेव्हा तुझ्या लेकाची प्रगती होतीये तर आड येऊ नकोस.
या सगळ्यातून मला मुक्त व्हायचं आहे. मला त्या नंदिनीमध्ये अडकून राहायचं नाही आहे, कारण ती तळ्यात मळ्यात खेळते. मी समोर आलो की माझ्यावरती प्रेम आहे असं भासवते, पण तिच्या वडिलांसमोर ती भलतं चित्र उभं करते. त्यांना काहीतरी वेगळंच भासवते. त्यांना असं दाखवते की तिचं माझ्यावर प्रेमच नाही आहे. अशा दोन तोंडी माणसांना माझ्या आयुष्यामध्ये जागा नाही. आणि आई प्लीज मला थांबू नकोस, मी आता थांबणार नाही आहे असं म्हणतच तो सरळ बॅग घेतो, गाडीत बसतो आणि एअरपोर्टच्या दिशेने निघू लागतो. मानिनी खूप जोरजोरात रडत असते. विक्रम बोलतो, मानिनी ही वेळ रडण्याची नाही आहे, ही वेळ आहे नंदिनीला कॉल करून सांगण्याची. आता आपल्या लेकाला थांबू शकते ती म्हणजे नंदिनी. नंदिनीला फोन करून सांग. मानिनी आता नंदिनीला फोन करते आणि बोलते, नंदिनी अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. जीवा देश सोडून निघालाय आणि या देशामध्ये कधी न येण्याची तो भाषा करतोय. माझ्या जीवाला भारत किती आवडतं, इथलं राहणीमान सगळं त्याला आवडतं आणि असा मुलगा चक्क भारत सोडण्याची भाषा करतोय. मला फार भीती वाटते. काहीतरी कर नंदिनी, त्याला अडव, त्याला अडव. नंदिनीला तर इतका मोठा धक्का बसलेला असतो, पाठोपाठ हा दुसरा धक्का असतो. नाही म्हणजे डिवोर्स पेपर आणि आता तर जीवा चक्क सोडून चाललाय देश. तिच्या तर हातातला मोबाईल खालीच पडतो. पण कसं बसं ती सावरते. स्वतःला बोलते, नंदिनी ही वेळ हार मानण्याची नाही आहे. अगं तू दुसऱ्यांचे संसार बसवलेस आणि आता स्वतःच्या वेळेस तुला हार मानून चालणार नाही, कमकुवत होऊन चालणार नाही. तुला काही एक करून जीवांना अडवायलाच हवं असं म्हणतच ती एअरपोर्टच्या दिशेने धाव घेते. इकडे आपण पाहतो तर काय, जीवा आता एअरपोर्टवरती आलेला असतो आणि त्याच्या फ्लाईटच्या टेक ऑफची जी टायमिंग असते ती सुद्धा आता फक्त 10 मिनिटांनीच असते. 10 मिनिटच राहिलेले असतात आणि तेवढं त्याचं आता अनाऊन्समेंट होते की सगळ्यांनी डिपार्चर करा. जीवा उठतो आणि आतमध्ये जाऊ लागतो. नंदिनी आता पळत पळत येते. प्रेक्षकांनो तो सीन असतो ना पिक्चरचा, अक्षरशः तो सीन आता इथे आपल्याला दाखवलेला आहे. नंदिनी पळत पळत येते, जीवाला अडवते आणि बोलते, जीवा थांबा. ती जीवाला घट्ट अशी मिठी मारते आणि बोलते, जीवा प्लीज मला सोडून जाऊ नका. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, नाही जगू शकत. मला कळून चुकलंय की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. अहो बाबांचा काय घेऊन बसला, या जगाला मी ओरडून सांगायला तयार आहे, आय लव्ह यू जीवा, आय लव्ह यू जीवा, आय लव्ह यू जीवा असं म्हणतच ती सगळीकडे जोरजोरात ओढू लागते. तिथे असणारी सगळी माणसं आता त्यांसाठी टाळ्या वाजवू लागतात. नंदिनी आता चक्क गुडघ्यांवरती बसते आणि बोलते, जीवा मी वाटलंच तर सगळ्यांसमोर इथे उठाबशा मारायला तयार आहे, कान पकडून माफी मागायला तयार आहे, पण प्लीज मला सोडून जाऊ नका. प्लीज जीवा थांबा, प्लीज मला सोडून जाऊ नका. तुम्ही काय म्हणाल ते मी करायला तयार आहे, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत असं ती हुंदके देऊन रडून रडून सांगत असते. आणि आता मात्र जीवाला सुद्धा कळून चुकलेलं असतं की नंदिनीचं आपल्यावर किती प्रेम आहे. आणि नंदिनीला जवळ घेतो आणि बोलतो, नंदिनी अगं खरं तर मी नाटक करत होतो. हे सगळं तुझ्या तोंडातून वधवून घेण्यासाठी मी इतका मोठा ड्रामा केला. अगं तुला सोडून मी जगू तरी शकेन का? नाही. चकाचक बाईशिवाय पसारावाला कसं काय जगू शकेन? आणि अशा प्रकारे दोघे आता घट्ट मिठी मारतात. आणि अशा प्रकारे आता प्रेक्षकांनो या दोघांची तरी हॅपी एंडिंग झालेली असते. इकडे आता मानिनी डोकं धरून बसलेली असते. तेवढ्यातच तिथे आशाताई येते. आशाता मानिनीला बोलते, मानिनीताई मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. मानिनी काहीच ऐकण्याच्या परिस्थितीत नसते, कारण तिला असं वाटत असतं आता जीवा परत काय भारतात परतणार नाही. आशाताई बोलते, बघा मला माहिती आहे तुम्हाला जीवादादांचं टेन्शन आलं आहे, पण कसं आहे ना, मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हा तुमच्या दुसऱ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मानिनी बोलते, काय झालं आशा? आशा आता घडलेला सगळा प्रकार सांगते. तिने काय ऐकलं? मानिनीला आता डब्बल धक्का बसलेला असतो. जीवाच्या दुःखातून तिचं आवरते तोवर इतका मोठा धक्का ऐकून तिला काय करावं काहीच कळत नाही. आणि तेवढंतच तिला पार्थचा फोन येतो आणि पार्थ तिला जे काही सांगतो ते ऐकून मानिनीला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे काय झालं असेल प्रेक्षकांनो? काव्याचा अपघात झाला असेल का? काय घडलं असेल सगळं आपल्याला येणाऱ्या भागात कळणार आहे. पण आता या रम्या आणि वसत्याची काही खैर नाही, कारण या दोघींचं प्लॅनिंग आता मानिनी समोर आलेलं असतं. आणि काव्याच्या जीवावरती हे सगळं बेतणार असेल तर मानिनी काय रम्याला सोडणार नाही, ती पेटून उठणार. तेव्हा आता पुढे काय घडणार आहे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे.